नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या टार्गेट सीएच्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत. एपिसोड नंबर किती असणार आहे आपलं? ती असणार आहे आजचं 78. ओके, 78वा आजचं एपिसोड आहे. आपलं ही सिरीज कंटिन्यूली सुरुवात आहे. चला, ह्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे? स्टेप टुवर्ड सक्सेस नॅशनल हेल्थ मिशन मध्ये जे येणार आहे आपलं सीएचं एक्झामिनेशन आहे, त्याचं आपलं काय चाललेलं आहे? प्रिपरेशन चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू जे अपडेटेड सिलेबस अनुसार येऊ शकते, जे आपण कम्प्लिटली मराठीमध्ये इथे डिस्कशन करणार आहे. हे सिरीज मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमृत सर. आपण दोघांनी अल्टरनेटिव्हली ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे. ओके, चला मग आपण सुरुवात करूया ही सिरीजच्या 78th एपिसोड. त्याचा अगोदर काय सगळ्यांना गुड न्यूज. ओके, तुम्ही बघितलं असेल सगळीकडे न्यूजमध्ये रिसेंटली आपलं बजेट डिक्लेअर झालंय. त्याच्यामध्ये 4 एम्स अलॉट झालेले. त्याच्यामध्ये एक असणार आहे आपलं पुणे. पुणे एम्स आपल्याकडे होणार आहे. ओके, ऑलरेडी आपल्याकडे एक आहे नागपूर, पण ते थोडं कसं आहे एकदम शेवटला आहे. मग ही पुणे होणार आहे आपलं महाराष्ट्रातलं एकदम सेंटरमध्ये. सगळ्यांना एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी इथे भेटणार आहे. ते नवीन म्हणजे काय जे स्टुडंट्स आहेत, ओके, सेकंड इयर असो, थर्ड इयर, फोर्थ इयर आहे, जे स्टुडंट्स बीएससी मध्ये जेएनएम मध्ये, त्यांना खूप फायदा भेटणार आहे बरं का. ज्यावेळी त्यांचं एक्झामिनेशन संपणार म्हणजे त्यांचं कोर्स संपणार तेपर्यंत आपलं एम्स तयार होऊन जाणार आहे. मग कंटिन्यू काय करायचं आहे, आत्तापासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे स्टडी करण्यासाठी बरं का. जे तुमचं ज्युनियर कोणी असेल तर त्यांना शेअर करून ठेवा, बाबा पुणेमध्ये एम्स होणार आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 1 लाख पर्यंत काय पगार घ्यायचा आहे. चला, मग ही गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी बरं का. मग तुम्हाला ह्याचा अनुसार तुम्हाला स्टडी करायचा आहे. असं नाही बाबा मी जस्ट पास होतं सर मला होऊ शकत नाही का, बरं का. अकॉर्डिंग टू जसं जे वेकन्सी रिक्रुटमेंट होतील त्याच वेळी तुमचं काय म्हणू शकतो आपण, एज ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, जनरलसाठी 30 वगैरे आणि ओबीसी साठी 33, एससी एसटी 35 असे काहीतरी आहे ज्यांच्यामध्ये आपण बसायला पाहिजे. त्यावेळी आपण काय एक्झाम देऊ शकतो आणि क्रॅक पण देऊ शकतो. त्याच्यामध्ये अगोदर काय आपलं 80-20 इकडे चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पण मुलांना थोडं अवघड जाणार आहे, म्हणजे अवघड जाणार आहे पण होऊ शकणार नाही का? नाही, 100% होतात, फक्त थोडी कष्ट करावं लागते. हे झालं त्याचं एम्स पुण्याबद्दल. ओके, एवढीच लक्षात ठेवा, एम्स पुणे होणार आहे आणि तिथे आपल्याला एक्झामसाठी काय प्रिपरेशन कंटिन्यू ठेवावं लागणार आहे. चला मग सुरुवात करून या आपली एपिसोडची. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक आणि क्वेरी विचारू शकता आणि उत्तर कॉमेंटमध्ये तुम्हाला द्यायचं आहे बिनधास्तपणे न घाबरता. आणि हे काय शेअर करायचं आहे बरं का. शेअर करायचं आहे कोणाकोणाला जे नर्सिंग स्टुडंट आहे, जेएनएम असो बीएससी असो, त्यांचं कॉलेज चालू आहे किंवा संपलेलं आहे किंवा त्यांचं प्रिपरेशन चालू आहे, त्यांना आपले चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. त्याच्यासोबत हे काय बेल आयकॉन दाबायला. ओके, चला हे झालं आपलं आजचं 78व्या एपिसोडची सुरुवात. मग आता करणार आहे एकदम बरोबर सुरुवात कुठली, आपलं क्वेश्चन पासून. बघा, जे लास्ट ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये तुम्हाला एक मी क्वेश्चन दिलं. काय होतं आपलं क्वेश्चन, डेली आयरन रिक्वायरमेंट फॉर अडल्ट एज बरं का. मला वाटतं तुम्ही पण माझ्यासारखे भरपूर बुकमध्ये वाचला असेल. सगळीकडे थोडी व्हेरिएशन डाटा असतो बरं का. ओके, चला मग ह्यांनी काय म्हटलेलं, डेली आयरन रिक्वायरमेंट किती असते अडल्टमध्ये. ऑप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे, 50 ते 100 एमसीचे. ओके, एमसीचे दिले, मायक्रोग्राम आहे, आणि 50 ते 100 हे ग्राम एमजी मध्ये दिले, आणि परत 100 ते 150 इथे काय दिलेले आहे, 100 ते 150 एमसीजी आणि 100 ते 150 मिलीग्राम असे आपल्याला दिलेले आहे बरं का. इथे फक्त त्यांनी डाटा सेम आहे. इथे बघा 50 ते 100, इथे पण 50 ते 100 आहे. इथे एमसीजी इथे एमजे, इथे एमसीजी आहे एमजे. ओके, चला मग आपण काय करूया, थोडक्यात आयरन बद्दल बघूया. कशाबद्दल बघायचं आपल्याला, आयरन बद्दल. आयरन बद्दल आपण थोडक्यात बघणार आहे. ठीक आहे, ही एसेन्शियल आहे बरं का आपल्यासाठी. एसेन्शियल मिनरल आहे, एसेन्शियल ट्रेस मिनरल आहे. कुठली, आयरन. हे आपल्याला कशासाठी लागते, रिक्वायर्ड फॉर, म्हणजे गरज आहे का आपल्याला, कशासाठी गरज आहे, रिक्वायर्ड फॉर कशासाठी, आपले एच बी फॉर्मेशन, एच बी आणि मायोग्लोबिन फॉर्मेशन. ठीक आहे, अँड मायोग्लोबिन, मायोग्लोबिन फॉर्मेशनसाठी आपल्याला आयरन गरजेचं आहे, एसेन्शियल आहे बरं का. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो, एकदम इम्पॉर्टंट आहे, O2 ट्रान्सपोर्ट. O2 ट्रान्सपोर्टसाठी ही खूप गरज आहे आपल्याला. हे झालं. त्याच्यानंतर अजून काय, सेल्युलर रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशनसाठी, सेल्युलर रेस्पिरेशनसाठी गरज आहे. त्याच्यानंतर जे आपलं नॉर्मल युमिन आहे, युमिन सिस्टम, ओके, युमिन आणि कोग्नेटिव्ह फंक्शनसाठी पण, कोग्नेटिव्ह फंक्शनसाठी आपल्याला गरज आहे आयरन. लक्षात आलं का, हे झालं आयरन बद्दल बरं का. जे आपलं बॉडीमध्ये म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सिरम मध्ये किती असतं लेवल, त्याची असणार आहे 3 ते 4 ग्रॅम ऑफ आयरन.
इन आपल्या बॉडीमध्ये आपलं एवढी असणार आहे 3 ते 4 बरं का. याचे जे मेन आयरन आहे बरं का, हे कुठं असणार आहे, मेन आयरन मॅक्झिमम कुठं असणार आहे, ती असणार आहे 66% पर्यंत आपल्या कशामध्ये, इन HB मध्ये भेटणार आहे आपल्याला बरोबर का. म्हणून काय आपलं ऑटो ट्रान्सपोर्ट इझिली होते आपल्या सर्व बॉडीमध्ये. हे झालं त्याच्यामधले, हे झालं आयरन. त्याच्यामधले अजून एक आयरन आहे, काय म्हणतो त्याला आपण, स्टोअर फॉर्म मध्ये बरं का. जे आपण कम्युनिटी लेवलमध्ये वगैरे आपण आयरन लेवल चेक करायला वगैरे जातात, त्यावेळी आपण बॉडीमध्ये जेवढे ते बघत नाही, आपण फेरेटिन बघतो. म्हणजे काय, स्टोअर्ड किती आहे आपल्या बॉडीमध्ये, स्टोअर, त्यालाच आपण काय म्हणतो, फेरेटिन. स्टोअर्ड काय म्हणू शकतो, आयरन. बघा हे कुठं, जे ही जे काय म्हणतात रिपोर्ट, म्हणजे ज्यावेळी आपण फेरेटिनचा लेवल चेक करतो, ही कसं असणार आहे, मोस्ट सेन्सिटिव्ह इंडिकेटर असणार आहे कम्युनिटीमध्ये. सेन्सिटिव्ह इंडिकेटर बरं का. तुम्हाला हेच बघायचं आहे तुम्ही कम्युनिटी हेल्थ ऑफिसर झाल्यावर. ऑफ आयरन, आयरन इन बॉडी कुठे, आपल्या कम्युनिटी लेवलमध्ये. कम्युनिटी लेवलमध्ये आपण फेरेटिन एकदम चेक करणार आहे. म्हणजे कसं असणार आहे, मोस्ट सेन्सिटिव्ह असणार आहे. ओके, हे झालं. अजून काय बघायला पाहिजे होतं आपण, हां, हे आयरन मध्ये पण 2 प्रकार असते. जास्त होते का, राहू द्या. ते काय, आयरन मध्ये पण 2 प्रकार असते, आपण थोडक्यात बघूया. याच्यामध्ये कुठली कुठली असतो, एक हिम आयरन असतो, एक नॉन हिम आयरन असतो. हिम आयरनला आपण काय म्हणतो, Fe+2. Fe+2 नाही, 2+. बरं का, ही लक्षात ठेवायचे तुम्हाला, 2+. आणि इथेच लिहू का, नॉन हिम आयरन, हिम आयरन ही आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, बघा जे हिम आयरन ही कुठे आहे, हिची सोर्स असणार आहे कुठे, लक्षात घ्या, हे एनिमल मधनं भेटणार आहे आपल्याला, एनिमल मधनं. आणि इकडे कसे, मग नॉन हिम आयरन म्हणजे हे आपल्याला भेटणार आहे प्लांट मध्ये. ओके, एवढं लक्षात आलं. ह्याचे रिचेस्ट सोर्स कुठले असणार आहे ह्याच्यामध्ये, लिव्हर, मीट, पोल्ट्री, फिश, त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. हां, हे पण लक्षात ठेवा. एकदम लोएस्ट कशामध्ये भेटणार आहे तुम्हाला, मिल्क टेस्टमध्ये किंवा ब्रेस्ट मिल्कमध्ये. ब्रेस्ट मिल्कमध्ये कमी भेटणार आहे बरं का. आणि बच्चूमध्ये पण मोस्ट कॉमनली बरं का. अजून एक काय म्हणतात त्याला, लक्षात ठेवायचं सांगण्यासारखं कॉन्सेप्ट आहे. त्यावेळी ब्रेस्ट मिल्क आई म्हणजे फीडिंग वगैरे देतात बच्चूला, त्यावेळी बच्चूमध्ये पण आयरन लेवल कमी असू शकतो, कारण जे ब्रेस्ट मिल्कमध्ये ऑलरेडी कमी भेटते बरं का. ते झालं आयरन ब्रेस्ट मिल्क झालं, म्हणजे आपल्याला ॲडिशनली द्यावं लागतं, हे म्हणतो मी. तो ब्रेस्ट झाला इथं काय, हां, इकडचं काक्यामध्ये सोर्स काय, एकदम बेस्ट, एवढी लक्षात ठेवा, पालक, स्पिंच आणि आपलं काकडी, ह्याच्यामध्ये पण भेटते. आणि ह्याचा बायो अवेलेबिलिटी एकच आहे, ह्याचा बायो अवेलेबिलिटी कसं असणार आहे, गुड असणार आहे, चांगल्या पद्धतीने अवेलेबिलिटी होते, पण ते नाही. ओके, एवढं लक्षात ठेवा. हे झालं आयरन बद्दल. ओके, हां, सॉरी, त्याची ऑब्झर्व काय कुठे ऑब्झर्व होणार आहे, खूप वेळा मी सांगितलेलं आहे, कुठली याची ऑब्झर्व होणार आहे आयरनची, डिओडेनम मध्ये बरं का. असं नाही की फक्त डेनोडम मध्ये बरं का, ही डेनोडम फर्स्ट प्रायोरिटी आहे, पण त्याच्यासोबत मध्ये पण होतं. पण विचारल्यावर तुम्हाला काय शिकायचं आहे, डेनोडमच उत्तर फर्स्ट प्रायोरिटीमध्ये ठेवायचं आहे. ओके, हे झालं. मग आज आता बघणार आहे आपण, जे आपल्याला काय विचारलं होतं, डेली रिक्वायरमेंट बरं का. काही बुकमध्ये सगळं दिलेलं आहे, मी पण चेक केलं, तुम्ही पण चेक केला असेल. मग आपल्याला ॲक्युरेट मानायचं आहे, ही NHM मधनं मी घेतलेलं आहे. बघा इन्फंटमध्ये किती गरज आहे, 0 ते 6, मंथमध्ये 0. बघा आपल्याला काय विचारलं होतं, एवढंच आपण बघूया आजच्या क्लासमध्ये. अडल्ट होता ना, चला अडल्टकडे जाऊया. हे झालं चिल्ड्रन, इकडे इन्फंट, हे अडिलोसेंट, अडल्ट. बघा इथे आपल्याला भेटले अडल्टचे, तर आपल्याला बघायचं आहे मेनसाठी किती, 70 mg पर डे. आणि वुमेन नॉन प्रेग्नंट 21 mg, आणि प्रेग्नंट वुमेन बरं का, इथे हे झालं. मग आपल्याला 17 mg पर डे बरं का. एव्हरेज किती, काही बुकमध्ये 17 mg दिलेलं आहे, काही बुकमध्ये 19 दिलेलं आहे, आणि काही बुकमध्ये 10 mg पर दिलेलं आहे बरं का. अकॉर्डिंग टू जसं आपण क्वेश्चनला बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, 50 ते, बघा जेवढी पण तुम्ही आयरन घेणार आहे, काय म्हणू शकतो मी, तेवढी पण आपण एक्सटर्नली जे आपण घेणार आहे आयरन, ज्याच्यामधलं जे आपलं बॉडीमध्ये किती भेटणार आहे, आपलं पेन त्याच्यामधलं काय, ते फक्त किती 10% ऑफ ऍक्च्युली इथं काय होणार आहे, ऍक्च्युली ऑब्झर्व होणार आहे, ऍक्च्युली ऑब्झर्वड फ्रॉम आपण जे घेणार आहे डायटरी इंटॅकमधनं. लक्षात आलं की मी काय म्हणतो, डायटरी इंटॅकमधनं. समजा आता तुम्ही घेतले 100 mg घेतलं,
मग ह्याची 10% म्हणजे किती होते 10 mg एवढी आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे. लक्षात आलं का? एवढी आपल्याला भेटणार आहे. मग आता ऑप्शनमध्ये काय दिलंय बघा, डेली आयुर्वेद रिक्वायरमेंट फॉर अडल्ट म्हटलेलं आहे. त्यांनी असं विचारलं का आपल्याला डायटरीमध्ये किती असायला पाहिजे? नाही. आपण किती घ्यायला पाहिजे एवढी तिथं विचारलेलं आहे. बघा एमसीजी मध्ये तर आपण घेणार आहे का? नाही. हे खूप म्हणजे खूप कमी झालं. काय म्हणू शकतो? खूप कमी झालं. आपण एमसीजीला मारू इंटू हे पण गेलं, आता इकडे पण गेलं. आता राहिलं बी आणि डी मध्ये बरं का. ह्या दोन्हीमध्ये पण कन्फ्यूज असणार तुम्हाला. 50 ते 100 एमजी आणि 100 ते 150 बरं का. मॅक्झिमम क्वेश्चनमध्ये आणि मॅक्झिमम बुक रेफर केल्यानंतर आणि जे सीएचओ मध्ये क्वेश्चन विचारले होते त्यांनी पण कुठली ऑप्शन बी ही उत्तर करेक्ट म्हणलेलं आहे. मग 50 ते 100 एमजी ही आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे आपण एवढं डायटरी इंटेक घेतलं तर ह्याचा बदला 10% म्हणजे किती एव्हरेज 10 mg पर्यंत आपल्याला बॉडीमध्ये म्हणजे काय फायदा होणार आहे. पुढे एसेन्शियल जे गरज आहे त्याच्यासाठी आयर्न एवढी तर मिनिमम म्हणजे तिथं पोहोचणार आहे. मग आपलं उत्तर भेटलंय का? त्याचं आपलं उत्तर असणार आहे डी ऑप्शन एकदम बरोबर. तुम्हाला अकॉर्डिंग टू एनएचएम ज्यावेळी तुम्ही सीएचओच्या एक्झाम आपण टार्गेट करतो बरं का, आपल्याला जास्त अकॉर्डिंग टू कशाने एनएचएमच्या अकॉर्डिंगने आपल्याला जायचं आहे. ओके, हे झालं आपलं बी उत्तर. तीच ना, हां बी उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे 50 ते 100. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीकडे. हे काय इथं स्लाइड आहे का? लक्षात ठेवा मीठ हिमोग्लोबिन हे झालं आणि नॉनमध्ये पालक, बीन्स, जॉगरी हे डेट्समध्ये. डेफिशियन्सी लीड टू आयरन डेफिशियन्सी एनेमिया. मोस्ट कॉमन कुठले आहे? मोस्ट कॉमन आपल्यामध्ये देशात हेच आहे आयरन डेफिशियन्सी एनेमिया. त्याच्यामध्ये असं पद्धतीने होते. आणि अजून काही लक्ष फंक्शनसाठी हिमोग्लोबिन प्रोडक्शन ओटो ट्रान्सपोर्ट प्रिव्हेंट एनेमिया एनर्जी आणि इम्युनिटीसाठी हे झालं. ओके, तुम्हाला इकडचं लक्षात आहे. हे एनएचएमचं आहे बरं का, एनएचएम. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीयू कडे. काय म्हणतात चला काय म्हणते बघूया. मोस्ट कॉमन मेथड बरं का, मोस्ट कॉमन म्हणजे जास्तीत जास्त मेथड ऑफ स्टेरिलायझेशन प्रॅक्टिस्ड इन इंडिया. आपल्या भारत देशामध्ये जो मोस्ट कॉमन मेथड कुठली यूज करणार म्हणजे कुठली स्टेरिलायझेशन आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणजे काय जास्त केसेस आपल्याला बघायला भेटते. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? मेल स्टेरिलायझेशन, फिमेल स्टेरिलायझेशन, बोथ इक्वली बरं का. म्हणजे समजा 10 इथे आपल्याकडे 10 म्हणतो बघा 100 स्टेरिलायझेशन झालं तर त्याच्यामध्ये असणार आहे 50 मेल आणि 50 फिमेल असं म्हणते ऑप्शन सी. आणि डी म्हणते सर्व ऑल ऑफ द अबोव मेल पण फिमेल पण आणि बोथ पण असं असू शकतं का? नाही, हे तर डायरेक्टली नाही. हां डायरेक्टलीच गेले. मग राहिलं आपल्याकडे 3 ऑप्शन. मग आपण बघूया स्टरलायझेशन हे काय आहे आणि त्याच्यामध्ये किती प्रकार आहे. मला वाटतं आपण स्टार्टिंगला खूप मस्त पद्धतीने डिटेलमध्ये बघितलंय. आपल्याला आता बघायचं शॉर्ट फॉर्म मध्ये बरं का. स्टेरिलायझेशन. स्टेरिलायझेशन म्हणजे काय? परमनंट मेथड ऑफ काय म्हणू शकतो आपण? परमनंट परमनंट मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. परमनंट मेथड म्हणजे काय? इरिव्हर्सेबल असणार आहे. असं आहे का? आपण कॉन्डम यूज केलंय किंवा ओजीपी आणि आयुसीडी जे आपलं सर्व प्रकारचे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे जे कसं असणार आहे? जे रिव्हर्सेबल आहे. म्हणजे जे आपण अवॉइड केलं किंवा सोडलं म्हणजे काय बंद केलं तर ते परत काय कपल प्रेग्नेंट होऊ शकते. पण हे कसं आहे? स्टेरिलायझेशन परमनंट मेथड ऑफ द कॉन्ट्रासेप्शन म्हणजे इथे परत होणार नाहीये. आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या. ही असणार आहे इरिव्हर्सेबल. कसं असणार आहे? इरिव्हर्सेबल असणार आहे. हे झालं. ह्याच्यामध्ये किती प्रकार येणार आहे? परमनंट मध्ये 2 प्रकार असते बरं का ह्याच्यामध्ये. एक असणार मेल मध्ये, दुसरे असणार फिमेल मध्ये. जे मेल मध्ये स्टरलेशन करतो त्याला आपण काय म्हणतो? व्हॅसोक्टोमी म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि फिमेल मध्ये जे करतात त्याला काय म्हणतो आपण? ट्युबेक्टोमी म्हणतात. ट्युबेक्टोमी. याच्यामध्ये व्हॅसोक्टोमी मध्ये आपण काय करणार आहे? कट ऑफ स्मॉल पीस एकदम स्मॉल पीस कट करणार आहे. काय करणार आहे? आपण बोथ व्यास डिफरन्स कुठले व्यास डिफरन्स इथे कट करणार आहे. ओके, समजा असं हे व्यास डिफरन्स. ओके, असं नाही, असं आहे समजा. त्याला असं कसं करायचं? असं करतात. अरे अजून व्हायला पाहिजे होतं रिंग बसण्यासारखं. ओके, इथे ह्यांनी काय करणार? रिंग करणार आणि मॅक्झिमम इथे कट करून टाकतात. म्हणजे काय? ही पाईप परत जोडणार आहे का? म्हणजे कनेक्टिव्हिटी असणार आहे का? नाही. हे झालं मेलमध्ये. ट्युबेक्टोमी मध्ये पण सेम काय लिहू शकतो आपण? कट ऑफ कट ऑफ स्मॉल पीस कट ऑफ स्मॉल पीस काय आपण बोथ फॉलोपियन टू बोथ एफटी म्हणजे काय? फॉलोपियन टू बी ते कट करणार आहे. पण इथे काय विचारलं होतं आपल्याला? हां, मोस्ट कॉमन मेथड ऑफ द स्टायलिशिंग प्रॅक्टिस इन इंडियामध्ये मॅक्झिमम कुठली असणार आहे? समजा 100 झालं तर त्याच्यामध्ये
जरा बघायला गेलं तर खूप कमीच आहे. आपण एव्हरेज पकडूया. त्याच्यामध्ये तर जास्त असणार आहे 85% काय एवढी ह्याच्यामध्ये जास्त असणार आहे. मेलमध्ये खूप कमी बरं का. रेशो बघायला गेलं तर ह्याच्यापेक्षा कमीच असू शकतो. पण कंपॅरेटिव्हली कुठला फिमेल जे परमनंट मेथड आहे कॉन्ट्रासेप्शनची ही मॅक्झिमम म्हणजे जास्त प्रॅक्टिस होणार आहे होते. आणि आता तर एवढ्या दिवसापर्यंत झालेलं आहे. पण आता काय केलेलं आहे फॅमिली प्लॅनिंग वाल्यांनी की प्रत्येकांना पण टार्गेट देऊन टाकलेलं आहे. कशासाठी? व्यासोत्तम म्हणजे नॉन NSV साठी बरं का. अजून पण तुम्हाला पण करावं लागेल ऑफिसर झाल्यावर बरं का. मोटिवेट करावं लागेल मेलसाठी. हे झालं. मग आपल्याकडे काय भेटले आता जास्त कुठे फिमेल रिलेशन आपल्या देशामध्ये होतात. चला बघा कॉस्ट इफेक्टिव्ह बघायला गेलं तर बरं का कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे तेवढं इथे आपल्याला खर्च लागणार आहे बरं का. आपण 5 व्यासोत्तमी करू शकतो. ते आपण एका टोबॅक्टोमीमध्ये जेवढा खर्च येते लक्षात आलं का एका टोबॅक्टोमीला जेवढा खर्च येते तेवढ्या मध्ये आपण 5 व्यासोक्टमी करू शकतो. ते एवढी चीप आहे व्यासोक्टमी. तरी पण आपल्या देशामध्ये जे मोस्ट कॉमन प्रॅक्टिस कुठलं आहे फिमेल स्टॅग्युलेशन असणार आहे. मग आपलं उत्तर बोथ पण नाहीये मेल तर अजिबात नाहीये. मग राहिलं उत्तर बी ऑप्शन आपल्याकडे आपल्या देशामध्ये फिमेल स्टॅग्युलेशन ही मोस्ट कॉमन मेथड आहे प्रॅक्टिस इन इंडियामध्ये. दुसरं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. ओके चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यूकडे. त्याचा अगोदर हे काय म्हणते बघा मोस्ट कॉमन ट्रेडिशन इन इंडिया फिमेल स्टॅग्युलेशन असणार आहे. हे तर टोबॅक्टोमी. व्हॉट इज द टोबॅक्टोमी? त्याच्यामध्ये परमनंट मेथड ऑफ द फिमेल स्टॅग्युलेशन वेअर द फॉलोइंग ट्यूब्स आर कट अँड टाईड ऑर ब्लॉक्ड टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी साठी. हा हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. तर का हे झालं बघा कुठे इथे केलेलं आहे फॉलोइंग ट्यूब आणि कट टाईट. अजून काय म्हणू शकतो वाय मोस्ट कॉमन इन इंडिया हायेस्ट इफेक्टिव्हनेस बरं का हायेस्ट इफेक्टिव्हनेस आहे आणि वन टाइम प्रोसिजर आहे. हे झालं आणि फ्री इन द गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि 75 ते 80 ऑल स्टेशन या आणि टाइप्स ऑफ टोबॅक्टोमध्ये हे प्रकार आले आणि प्रोसिजर अनेस्थेसिया गिव्हन हे झाले ॲडव्हान्टेजेस परमनंट मेथड. त्याच्यामधलं काय मेजर सर्जरी व्हेरी कॉमन आणि टोबॅक्टोमी काय मायनर सर्जरी लेस कॉमन. बघा काय टोबॅक्टोमी मेजर सर्जरी आहे आणि व्हेरी कॉमन जास्त होत आहे. पण जे लेस कॉमन आहे जे मायनर सर्जरी आहेत जे लेस कॉमन आहेत आपल्या देशात उलट आहे. मेल सजेशन हे झालं त्याच्याबद्दल. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. ड्रग यूज टू अवर्जन थेरपी इन अल्कोहोलिझम. काय म्हणते ते ड्रग आहे यूज करायचंय अवर्जन थेरपीमध्ये त्याच्यामध्ये इन अल्कोहोलिझम म्हणजे काय अल्कोहोलिझम पेशंट आहे त्याला काय करायचं अवर्जन थेरपी त्या पेशंटमध्ये द्यायचं पण ज्याच्या वेळी आपण कुठली जे मेडिसिन यूज करणार आहे असं विचारते. पहिल्या ऑप्शन काय दिलेलं आहे बेंजोट्रोपिन हे काय ब्रोमोक्रिप्टाईन डायसल्फाराम आणि हे काय सेंट्रल. मग आपल्याला बघायचं बघा अवर्जन थेरपी माहिती आहे का तुम्हाला मस्त आहे ते. अवर्जन थेरपी काय म्हणू शकतो आपण अवर्जन थेरपी अवर्जन अवर्जन थेरपीमध्ये काय म्हणू शकतो आपण अवर्जन थेरपी कसं असणार आहे त्याच्या बिहेवियर बद्दलचं आहे. काय म्हणू शकतो आपण बिहेवियर सायकोथेरपी बिहेवियर सायकोथेरपी म्हणजे त्याच्यामध्ये बदलाव घडवायचं आहे आपल्याला कशामध्ये अल्कोहोलिझममध्ये जे पेशंट दारू पित आहे. ओके अवर्जन थेरपी म्हणजे फक्त एवढंच ठेवा जे आपलं काय म्हणू शकतो आपण प्लिजरेबल एक्सपिरियन्स म्हणजे एक्झाम्पल काय अल्कोहोलिझम दिले ना त्यांनी म्हणजे जे पेशंट दारू पिल्यानं त्याला काय होतंय मस्त वाटतंय म्हणजे काय प्लिजरेबल एक्सपिरियन्स होते त्याला प्लिजरेबल प्लिजरेबल एक्सपिरियन्स त्याला होतं. मग आपल्याला काय करायचं ह्याला अनप्लिजरेबल करायचं आहे बरं का. आपण काहीतरी देणार म्हणजे काय म्हणू शकतो आपण अनप्लिजंट स्टिम्युलंट अनप्लिजंट स्टिम्युलंट आपण देणार जे पेशंटला. मग ज्याची कंडिशन की त्याचा प्लिजरेबल एक्सपिरियन्स कशामध्ये कन्वर्ट होणार ते होणार आहे अनप्लिजरेबल एक्सपिरियन्स मध्ये. हेच आपण ह्यालाच आपण काय म्हणतो अवर्जन थेरपी म्हणतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे अवर्जन थेरपी म्हणजे काय ते पेशंट जे कुठली पण ड्रग घेऊ द्या काय पण करू द्या त्याला ते घेतल्यावर काय मजा येणार म्हणजे काय प्लिजरेबल एक्सपिरियन्स येणार. मग आपण काय करणार अनप्लिजंट स्टिम्युलंट ते पेशंटला देणार आणि त्याचं एक्सपिरियन्स कसे होणार अनप्लिजेबल होणार. मग आता ते दारू पिणार आहे का नाही ते अनप्लिजेबल झालं. मग आता पिऊ शकत नाही का म्हणजे पिऊ शकत नाही म्हणजे काय आता त्यांनी अवॉइड करणार का त्याचं पिल्यानंतर पण त्याचं एक्सपिरियन्स कसं होतं अनप्लिजरेबल होते म्हणून त्यांनी सोडून देणार. ह्यालाच आपण काय म्हणतो अवर्जन थेरपी म्हणतो. ओके चला एक्झाम्पल काय म्हणू शकतो आता काय आता अल्कोहोलच दिलेलं आपल्याला. आता समजा अल्कोहोल पेशंटला दिले मग ते एकदम मस्तपैकी पिऊन काय प्लिजरेबल कंडिशन मध्ये होते. त्यावेळी आपण काय देणार आहे ते पेशंटला एक ड्रग देणार आहे डायसल्फाम. कुठली डायसल्फाम देणार मग त्याचे काय त्याच्यामध्ये येणार आहे विथड्रॉल फ्रॉम अल्कोहोल ते त्याने सोडणार आहे.
कारण काय, त्याचं घेतल्यानंतर जे सिम्पटम्स येणार आहेत ते पण आपण बघूया. त्याच्यामध्ये काय, पेशंट अल्कोहोल घ्यायचे सोडणार आहे. ओके, हे झालं. चला मग आपण बघूया त्याच्यामध्ये काय होतं ड्रग यूज इन अवर्जन थेरपीमध्ये. बघा, अवर्जन थेरपी इन अल्कोहोलिझममध्ये ड्रग देणार आहे. ड्रग कुठली देणार आहे आपण ड्रग देणार आहे डायसल्फाराम. डायसल्फाराम आपण देणार आहे, पण किती देतो, 250 ते 500 mg पर डे एवढी आपण ड्रग ह्याच्यामध्ये अवर्जन थेरपीमध्ये देणार आहे. बरं का, ह्याची रिएक्शन कधी, आता समजा एक पेशंट आहे, ते दारू पितो, त्याला आपण काय दिलेलं आहे, आपण हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करून काय दिलेलं आहे, डायसल्फाराम दिलेलं आहे. आता डायसल्फाराम त्याचे घेतले, मग त्याची रिएक्शन कधी सुरुवात होणार आहे, रिएक्शन रिएक्शन स्टार्ट रिएक्शन स्टार्ट आफ्टर किती, 30 मिनिटं. बरं का, 30 किती, 30 मिनिटं. बरं का, ऑफ कधी, अल्कोहोल इंगेशन. आता समजा जे पेशंटला पेशंट दिलेले आहे त्यांनी घेतले बाबा, मग ते घेतल्यानंतर त्यांनी काय, दारू पिले, म्हणजे काय, अल्कोहोल घेतले, मग रिॲक्शन कधी, फक्त 30 मिनिटात सुरू होणार आहे. त्याची पीक लेवल कधी, पीक लेवल पीक लेवल विदिन किती, 60 मिनिटामध्ये, 1 तासामध्ये त्याची पीक लेवल येतो. बरं का, आणि त्याच्यानंतर काय, जे ट्रीटमेंट ऑकर ड्यू टू काय, अकोमिनेशन ऑफ द एसिटाइल. कशामुळे होणार आहे, जे आपण अल्कोहोल देतो आणि ही डायसल्फारमचे हे दोघांचे रिॲक्शन होणार आहे. काय म्हणू शकतो आपण, एसिटाइल अल्डिहाइड याची काय, अकोमिलेशन ऑफ याचे रिॲक्शन होते. कशामध्ये, आपलं अल्कोहोलचे आणि डायसल्फारमचे. कशाने, एसिटाइल अल्डिहाइड. हे पण लक्षात. ओके, ह्याच्यामुळे काय रिॲक्शन होते. त्याच्यानंतर जे पेशंटला जे सिम्पटम्स आहे, बरं का, सिम्पटम्स लक्षात ठेवा. म्हणजे काय, आपण दिलो पेशंटला डायसल्फाराम आणि त्यांनी दारू पिले, मग आपल्याला कसं कळणार बाबा हे सिम्पटम्स आलेले आहे. सिम्पटम्स बघा, ह्याच्यामध्ये सिम्पटम्स काय काय दिसणार आहे, फ्लशिंग ॲट अ फेस आणि हँडमध्ये, फ्लशिंग दिसणार, आणि ANV एनोरेक्सिया नोजिया वॉमिटिंग पेशंटला असणार, आणि पेशंटचा हार्ट रेट वाढणार, तो घाबरणार, टेकिकार्डिया पाल्पिटेशन, आणि छाती पण दुखणार, छाती पण ढकढक काय म्हणतात त्याला, चेस्ट पेन होणार, आणि डिफिकल्टी इन ब्रीथिंग, आणि रेस्पिरेशन रेट पण वाढणार, टेकिपनिया, आणि दिसायला सगळे 2-2 जण दिसणार, काय म्हणू शकतो आपण, किंवा ब्लर दिसणार, म्हणजे कोणी जास्त पुढचं दिसणार नाही, ब्लरिंग विजन आपण म्हणू शकतो, आणि गर 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 तिथंच राऊंड मारणार होतो, म्हणजे काय, वर्टिगो. आणि एकदम इम्पॉर्टंट लक्ष घ्या, त्याच्यामध्ये काय, हायपोटेन्शन होणार. लक्षात आले का, ज्यावेळी मी एक क्वेश्चन दिलतो, सॉरी एक आपण क्वेश्चन डिस्कशन केलेलं आहे, मला वाटते एक 7-8 एपिसोडचा पाठीमागे गेला असेल. एक क्वेश्चन असा होता बाबा, त्याच्यामध्ये काय होतं, विथड्रॉल सिम्पटम बद्दल होता, म्हणजे जे अल्कोहोल पिऊन जे ह्याची काय म्हणू शकतो, अल्कोहोलचे विथड्रॉल सिम्पटम आले होते, जे विथड्रॉल सिम्पटमची सिम्पटम्समध्ये हायपोटेन्शन होता का हायपरटेन्शन होता, लक्षात घ्या, इथे हायपरटेन्शन होता, इथे असणार आहे हायपोटेन्शन. बरं का, ही खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, म्हणून स्टार मार्क करून ठेवा. हे झालं ह्याच्याबद्दल. अजून काय म्हणू शकतो, चला मग आपण जाऊया आपले एमसी कुठे आहे, बेंजोट्रॉपिन काय, हे अँटी पार्किन्सनचं आहे. अँटी पार्किन्सन ड्रग आहे, ही आपलं आपण देणार आहे का याच्यामध्ये अवर्जन थेरपीमध्ये, नाही. प्रोमोक्रेप्टिन ही डोपामाइन अगोनिस्ट आहे, काय म्हणू शकतो, डोपामाइन अगोनिस्ट. हे पण आपण काय आपलं पार्किन्सन मध्येच आपण यूज करतो. हे पण गेलं, आणि हे काय, डेंट्रोलिन, हे काय, ही अल्डिहाइड डिहायड्रेशन, काय म्हणू शकतो, ब्लॉक अल्डिहाइड रिहायड्रोजन काही इथे होणार आहे. ओके, चला मग राहिलं कुठलं, तिसराच आहे ना, सॉरी आपलं जे हेच म्हणतात ना. ओके, हे डेंट्रोलिन आहे का, हे डेंट्रोलिन वगैरे आपण जास्त यूज करत आहे, हे पण अँटी पार्किन्सन मध्ये वगैरे यूज करतात. जे डायसल्फाराम हे काय करतो, इथं आपण एसिटाइल अल्डिहाइडले जे लिहिलेलं आहे, ओके, ह्याचं रिएक्शन मुळे होते, पण हे काय करणार आहे ह्याच्यामध्ये, ब्लॉक अल्डिहाइड डिहायड्रोनेज. प्रत्येकाला का म्हणजे सांगायची एवढीच आहे, डायसल्फाराम. ओके, डायसल्फाराम हे काय करतो, ब्लॉक द अल्डिहाइड डिहायड्रेशन. मला वाटते आपल्याकडे एक, मग आपलं उत्तर कुठली, त्याच्यामध्ये आपलं उत्तर जाणार आहे डायसल्फाराम. कुठली, आपलं उत्तर जाणार आहे डायसल्फाराम. तिसरे उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. बघा स्लाइड मध्ये काय अजून एक्स्ट्रा आपल्याला भेटते का, ते काय, प्रिन्सिपल अल्कोहोल घेतलं तर डायसल्फाराम म्हणजे ते पेशंटला डिस्कम्फर्ट होणार, हे झालं. त्याच्यानंतर फ्लशिंग, सिव्हिअर नोजिया, हेडेक, ओके, स्वेटिंग, चेस्ट पेन, हायपोटेन्शन. बरं का, हायपोटेन्शन लक्षात ठेवा, हे झालं. त्याच्यानंतर अजून काय,
ॲडव्हान्स्ड हे झालं बरं का. नर्सिंग इन्फॉर्म कन्सेंट असं नाही की जे पेशंट दारू पितो त्याला काय न सांगता डायसल्फाम देणे हे चुकीचं आहे. ते बाहेरचं वगैरे बोर्ड वगैरे असतात बघा, 15 दिवसात दारू हे करा सोडवा असे सगळं त्यांनी न सांगता द्यायचं असतं. पण असं आपल्याला करायचं नाही. हे फॉर्म कन्सेंट असतो बाबा तुम्हाला असं आपण डायसल्फाम देणार आहे जे घेतल्यानंतर काय बरं काय जे घेतल्यानंतर 14 दिवसापर्यंत राहणार आहे हे पण लक्षात ठेवा. एकदा तुम्ही मेडिसिन घेतला एक डायसल्फाम ते 14 दिवसापर्यंत तुमच्या शरीरामध्ये असणार आहे आणि 14 दिवसानंतर आतमध्ये तुम्ही कधी पिल दारू मग तुम्हाला सिम्पटम्स भेटणार आहे हे पण त्यांना सांगायचं आहे. हे राहिलं पॉईंट. आणि अजून काय अनप्लेजंट पेअर टू हे ह्याचा आवर्जन थेरपी बद्दल झाला. हां हे आपण बच्चूमध्ये करता बघा नेल बायटिंग. ओके नेल बायटिंग करतात आपण काय लावतो त्याला पेटर पॉलिश मग ते बॅड टेस्ट आल्यानंतर ते सोडून देतात. ओके मला वाटतं एवढी बस. चला मग आपण जाऊया नेक्स्ट काय म्हणतं बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. द 3 जर्म लेयर्स फाउंड फॉर्मड ड्युरिंग द गॅस्ट्रोलेशन. बघा काय म्हणते जे जर्म लेयर इथे फॉर्मड होणार आहे ड्युरिंग कधी गॅस्ट्रोलेशन म्हणजे आपलं आपल्या ह्याचं काय म्हणू शकतो आपण एम्ब्रिओजेनेसिस मध्ये. किती बऱ्यापैकी एव्हरेज आपलं एर्थ दिवशी हे सगळे होणार आहे. त्याच्यामध्ये पण कुठली एक बायोल्युमिनर हे असतं बरं का. मग आपण सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये काय म्हणते यांनी 3 जर्म लेयर कधी फॉर्म होणार आहे आणि जे कुठले असं विचारलं का फॉर्म ड्युरिंग द आर. हां ते कुठले एंडोडर्म एक्टोडर्म मिझोडर्म किंवा एपिडर्मिस डर्मिस हायपोडर्मिस हे काय अम्निओन कोरिओन आणि काय दिलेलं आहे आलंटोयस आणि योग अम्निओन आणि ट्रोफोब्लास्ट असे आपल्याला उत्तर क्वेश्चन म्हणजे काय ऑप्शन दिलेलं आहे. मग आपल्याला काय बघायचं याच्यामधलं ते 3 जर्म लेयर जे कुठले आहे आपल्याला बघायचं आहे. बघा जे आपण बघायला गेलं तर ते आपलं एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बद्दल बरं का. ते एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बद्दल एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये हे सगळं तिथेच आपल्याला भेटणार आहे. ते असं पण एक कुठली बायलोमिनल कुठली बायलोमिनल एम्ब्रियोनिक डिस्क असते बरं का. एम्ब्रियोनिक वाटतं डायग्राम आणते का नाही डिस्क एव्हरेज मला वाटते कन्फर्म 8th डेच असू शकते. ओके एकदा बघावं लागेल किती 8th डे मध्ये आपल्याला ही काय ते ट्रान्सफर होते. कुठली बायलोमिनल ही आपलं एम्ब्रियोनिक डिस्क आहे जे कशामध्ये ट्रान्सफर होणार आहे ट्रान्सफर्ड इनटू ट्रायलोमिनार म्हणजे आता 2 होते आता 3 मध्ये कन्वर्ट जाणार आहे 8व्या दिवशी बरं का. ट्रायलोमिनार डिस्क आपण म्हणू शकतो. ओके ह्याच्यामध्ये किती 2 असणार आहे. जे आपलं बायोल्युमिनर होतं त्याच्यामध्ये कुठली होता एक होता एपिब्लास्ट. एपिब्लास्ट म्हणजे काय हे एक्टोडर्म इथे जर्म लेयर फॉर्म होणार आणि त्याच्यानंतर अजून कुठली होता हायपोब्लास्ट म्हणजे कुठली ही असणार आहे एंडोडर्म. ओके ही काय झालं हे बायोल्युमिनर झालं आता काय हे ट्रान्सफर झाले कशामध्ये ट्रायल्युमिनर. मग आता तिसरा कुठली असणार आहे एक्टो झाला एंडो झाला आता राहिलं मिझोडर्म इथे होणार आहे. ही आहे आपलं ते 3 लेयर आपल्याला इथे भेटणार आहे. एवढं लक्षात आलंय का कुठले एक्टोडर्म एंडोडर्म आणि मिझोडर्म हे तिन्ही मिळून काय करणार आहे आपलं जे सेल आहे सेल म्हणा सेल टिश्यू ऑर्गन सगळे काय फॉर्मेशन करणार आहे ऑर्गन ऑफ द बॉडी. लक्षात आहे का. मला वाटतंय आपलं कुठल्या तरी एक्झाम मध्ये अगोदर प्रिव्हियस एक्झाम मध्ये 2-3 वेळा विचारलेलं आहे बाबा ही कुठली जे डर्म आहे लेयर्स म्हणजे कुठली ऑर्गन किंवा टिश्यू फॉर्म करतो हे पण विचारलेलं आहे. मला वाटतं आपल्याकडे डायग्राम आहे आपण थोडक्यात बघू. ठीक आहे द 3 जर्म लेयर फाउंड ड्युरिंग द गॅस्ट्रुलेशन. बघा जे आपलं एक्टोडर्म होता मिझोडर्म आणि एंडोडर्म लक्षात ठेवा. जे एक्टो आहे हे कुठला आउटर लेयर आहे आणि मिझोडर्म ही मिडल लेयर आहे आणि एंडोडर्म इनर लेयर आहे. बघा काय म्हणते एक्टोडर्म मध्ये नर्वस सिस्टम त्याच्यामध्ये ब्रेन स्पायनल कॉर्ड आणि नर्वस ही सगळे फॉर्मेशन होतो म्हणजे एक्टोडर्मचे काम आहे. त्याच्यानंतर एपिडर्मिस स्किनचं बरं का हेअर नेल्स हे पण एक्टोडर्म. लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला आउटसाइड एक्टोडर्म म्हणजे काय आउटसाइड ते मॅक्झिमम आपल्याला आउटसाइड दिसतंय. ओके नेल दिसतंय स्किन दिसते हेअर दिसते. ओके एपिडर्मिस हे सगळे काय तुम्हाला दिसणार आहे बाहेरनं ही म्हणजे फॉर्म कोण करते एक्टोडर्म करते. ओके लक्षात ठेवण्यासारखे बरं का. त्याच्यासोबत असं नाही की ब्रेन कुठं दिसते सर असं नाही म्हणायचं. ओके ही पण नर्वस सिस्टम मधलं पण कुठली ही ब्रेन म्हणजे काय सेंट्रल आणि पेरिफेरल हे सगळं एक्टोडर्मच करणार आहे. ओके एवढे लक्षात ठेवलं तरी बस. हे झालं एक्टोडर्म. त्याच्यानंतर मिझोडर्म म्हणजे काय मिडल लेयर आहे. मिडल लेयर म्हणजे काय की एम म्हणजे काय मेन सपोर्ट जे आपल्याला लागणार आहे. ओके हे मेजोडर्म करणार आहे. मेन सपोर्ट कुठली मसल आणि बोन आपल्याला थांबण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी बॉडीसाठी मेन असणार आहे. त्याच्यानंतर ओके हार्ट आणि ब्लड वेसल्स हे पण मेजोडर्म पासून
काय फॉर्मेशन होणार आहे. त्याच्यानंतर किडनी आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ही पण मिझोडर्म. त्याच्यानंतर येते एक्टोडर्म. एक्टो म्हणजे काय, बाहेर का आत, आतमध्ये. ह्याला आपण काय म्हणतो, एंड. एंड म्हणजे काय, इनसाइड मध्ये असणार आहे. काय, लाइनिंग ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि त्याच्यानंतर लिव्हर, पॅनक्रीज, लंग आणि थायरॉइड ग्लँड हे सगळे एंडोडर्म मध्येच होणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं काय, हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे किंवा लिहून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी टाकलेलं आहे याच्यामध्ये, बरं का. हे झालं. त्यानंतर अजून काय, नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन. चला, द थ्री जर्म लेयर फॉर्मड ड्युरिंग द गेस्टलेशन. आपण काय काय बघितलं, योक, अम्नियन आणि ट्रोपोप्लास्ट. हे काय, हे सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे आपलं एम्ब्रियोमध्ये. स्ट्रक्चर हे पण केलं. आणि अम्नियन, कोरियन हे झालं. ही पण एक्स्ट्रा झालेलं आहे. एक्स्ट्रा काय म्हणू शकतो आपण, एम्ब्रोनिक मधलं. हे पण एम्ब्रोनिक मधलंच आहे, एम्ब्रियोनिक. तर त्याच्यानंतर एपिडर्मिस, डर्मिस आणि हेपोडर्मिस हे झालं आपलं लेअर ऑफ द स्किन. लेअर ऑफ द स्किन ही असणार आहे का, नाही. पण गेलं, हे पण गेलं. करायला कुठला, एंडोडर्म, एक्टोडर्म, मेसोडर्म. आपण जस्ट आपण बघितलं, ही ही जे 3 लेयर जर्म लेयर्स आहे, हे आपलं सर्व बॉडीचे सेल असो, टिश्यू असो, ऑर्गन असो, आपली कुठली, ओके, सगळी फॉर्मेशन येतच होणार आहे जे बच्चूमध्ये. ओके, ही एम्ब्रियोनिक पासून सुरुवात होते, बरं का. ही बायोल्युमिनार 8व्या दिवशी ट्रायल्युमिनार मध्ये कन्वर्ट म्हणजे ट्रान्सफर होतो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला, पहिलं उत्तर आपलं एकदम बरोबर असणार आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू. वाटतं हे एकच स्लाइड होतं आपल्याकडे. चला, आता नेक्स्ट एमसीक्यू. त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, जे डीएमईआर, डीएचएस आणि सीएचओचा 2023 मध्ये झालेले सर्व जे एक्झाम्स आहे त्याचा पेपर अनालिसिस आपण मराठीमध्ये कंप्लीट केलेला आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. कुठले डीएमईआर आहे आणि डीएचएस आणि सीएचओ त्याच्यामधलं पण सर्व सेफ्टवर्क आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी 6 पेपर आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी 6 एपिसोड झालेले आणि ह्याच्यामध्ये 5 म्हणजे काय, हे 50 एमसीक्यूचं 2023 मधलं सगळं झालेलं आहे. मला बघायचं आहे, बरं का. चान्स आहे एक्झाम यायची. आता डीएमईआर पण ऑलरेडी येणार आहे, म्हणजे काय, डीएमईआर पण चान्सेस आहे. डीएचएस तर डीएमईआर पेक्षा जास्त चान्सेस डीएचएसच आहे. आणि सीएचओ तर 100% आपलं येणार आहे. फक्त एक्झाम व्हायचं बाकी. नंतर अजून काही ऍड झालं आपल्याकडे झालेलं आहे एम्स पुणे, बरं का. एम्स पुणे पण आपल्याकडे येणार आहे. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. ओके, चला मग आपण सुरू करूया परत. आपलं नेक्स्ट एमसीक्यू काय होते बघूया. क्रिसमस. क्रिसमस हे काय, क्रिसमस नाही बरं का, हे काय, क्रिसमस हे काय, स्पॉझम ऑफ अ फेशियल किंवा जॉ मसल. फेशियल किंवा आपलं जॉ मसल काय स्पॉझम झालेलं आहे आणि इनएबिलिटी टू ओपन द जॉ. ओके, आपण ओपन करू शकत आणि इनएबिलिटी टू फॉलो म्हणजे काही घेतलं तरी फॉलो करत नाही, म्हणजे काय, डिफिकल्टी आहे. आणि पॅरालिसिस ऑफ द मसल म्हणजे काय, मसलमध्ये काय काहीच काम करेना, काय म्हणतात आपण, डॅमेज, लॉस ऑफ द, जे आपण वेलंट्री करतो जे सगळं काय केलेलं आहे. हे झालं लॉस ऑफ, काय म्हणू शकतो ह्याला, इम्पेअरमेंट ऑफ अ वेलंट्री. ते झालं. मग ह्यांनी विचारलं काय होतं आपल्याला, क्रिसमस. मग क्रिसमस काय, आपल्याकडे डायग्राम आहे. ओके, त्याच्या अगोदर आपण थोडक्यात बघूया क्रिसमस म्हणजे काय असतं. क्रिसमस क्रिसमस ही काय, ही रेस्ट्रिक्टेड किंवा इनएबिलिटी टू रेस्ट्रिक्टेड किंवा इनएबिलिटी टू ओपन आपलं काय, माउथ. ओपन द माउथ. प्लस आपण काय म्हणतो, लॉक जॉ, ऑल्सो नोन एज ज्याला आपण काय म्हणतो, लॉक जॉ आपण म्हणतो. मग आपलं रेस्ट्रिक्टेड म्हणजे इनएबिलिटी टू ओपन द माउथ. आता माझा माउथ ओपन म्हणजे काय, आ केलं की ओपन होत आहे, पण त्याच्यामध्ये होणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, ट्रिसमस. एवढीच. हे झालं. त्याच्यानंतर हे कधी कधी कशाने कॉज होतात, कॉज्ड बाय पाज और रिजिडिटी ऑफ द मसल ऑफ, कुठली मसल, आपली मॅस्टिकेशन. आपलं मास्टिकेशन मसलमुळे होतं, बरं का. हे झालं. आपल्याला कशामध्ये भेटतं हे, 3 इन कशामध्ये आपल्याला लॉक जॉ भेटू शकते, बरं का. एक आहे टेटानीमध्ये, एक टेटानी आणि आपलं डेंटल इन्फेक्शन झाल्यावर मध्ये, डेंटल इन्फेक्शन मध्ये. आणि ओरल काही सर्जरी झाला असेल तर, आणि कुठं तर पडलं म्हणजे ट्रॉमा वगैरे झाला असेल तर हे झालं. त्याच्यामुळे आपल्याला इथे भेटणार आहे. ओके, हे झालं आपलं क्रिसमस बद्दल. चला अजून काय म्हणते, ते काय, लॉक जॉ इनएबिलिटी टू ओपन द माउथ ड्यू टू द स्पाझम ऑफ द जॉ मसल झाले. आणि लॉक जॉच काय, टेटनस मध्ये होते, डेंटल इन्फेक्शन आणि पेरियड, हे काय डेंटलचं झालं.
आणि TMJ डिसऑर्डर आणि जॉ ट्रॉमा वगैरे झाला असेल तर अफेक्टेड मसल्स काय माझे सगळे मसल्स अफेक्ट होणार आहे. काय नर्सिंग मॅनेजमेंट असिस्टंट मॉनिटर एअरवे बरं का, एअरवे बघायचं त्याच्यामध्ये पेन मॅनेजमेंट पर्सनल रिजेक्शन आणि मेंटेन ओरल हायजीन. ओके, ओरल हायजीन गरजेचं आहे बरं का. आणि मोस्ट काय मॉइस्ट हीट थेरपी इथे द्यायचं आहे. चला क्रिसमसबद्दल चला अजून काय ऑप्शनमध्ये काय होतं विचारलं होतं आपल्याला. कॉज ऑर अ फेसियल मसल इनएबिलिटी टू ओपन द जॉ, इनएबिलिटी टू सॉलो आणि पॅरालिस ऑफ द मसल बरं का. ठीक आहे, स्पाझम ऑफ स्पेशल जॉर मसल आपण जस्ट बघितलं हे कॉज होता. ठीक आहे, कॉज ऑफ ट्रिसमस आहे. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी ट्रिसमस म्हणजेच काय, मग हे होणार आहे का नाही. आणि इनएबिलिटी टू सॉलो म्हणजे आपण सॉलो करत नाही, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणणार आहे डिस्पेजिया, डिफिकल्टी इन सॉल्विंग किंवा इनएबिलिटी टू सॉलो. हे झालं त्याबद्दल. ओके, त्याच्यानंतर कुठले पॅरालिस ऑफ मसल. मसल म्हणजे काय, ते आपण व्हॉलंटरीली करू शकतो, ते होत नाही. लॉस आर काय म्हणू शकतो, लॉस आर इम्पेअरमेंट ऑफ लॉस आर इम्पेअरमेंट ऑफ जे व्हॉलंटरी मसल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. व्हॉलंटरी मसल ते आपलं कुठली पण मुवमेंट असो, रिॲक्शन कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे, मसल मुवमेंट तिथं होणारे जे लॉस झालेलं असतं. ओके, कशामुळे ड्यू टू डॅमेज ऑफ द नर्वस सिस्टम. डॅमेज टू नर्वस सिस्टमचे आपले जे काही नर्व्स असते हे सगळे डॅमेज झालेलं असल्यामुळे आपल्याला होते. एक्झाम्पल कुठली ब्रेन मधला असो, स्पायनल कॉर्ड मधला, ओके स्पायनल मधला, आणि पेरिफेरल नर्वस वगैरे काही डॅमेज झाला असेल तर असं भेटते पॅरालाइज. तर झालं का, हे पण नसणार आहे, ही पण नसणार आहे, हे नाही. कुठली स्पाझम हे कॉज आहे आणि इनएबिलिटी टू स्वॉलो. मग राहिलं कुठलं पी, ही काय इनएबिलिटी टू ओपन. मग आपली दुसरी उत्तर एकदम बरोबर आहे. जस्ट आपण बघितलं ट्रिसमस म्हणजे काय, इनएबिलिटी टू ओपन द ड्यू टू म्हणजे काय ओपन करू शकत नाही माउथ. ओके, याला आपण काय म्हणतो ट्रिसमस. लक्षात आलं. चला मग आता जाऊया आपण नेक्स्ट एमसीक्यू. चला परत एकदा नेक्स्ट क्वेश्चन आले, एकदम इझी वाटतं तुम्हाला बरं का. जे इझी क्वेश्चन असते ते आपल्याला कन्फर्म माहितीच पाहिजे ज्यावेळेस आपल्याला उत्तर भेटते. बघा काय म्हणते, टर्म मलेना मीन्स म्हणजे मलेना म्हणजे काय असं विचारतात. डार्क कलर्ड स्टूल कंटेनिंग ब्लड पस इन द युरिन, पेनफुल मिच्युरेशन, शुगर इन द युरिन. बघा असे सॉरी आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. मग आपल्याला काय बघायचं आहे, मेलाना म्हणजे काय. मेलाना टर्म मेलाना म्हणजे काय, हे असणार आहे ब्लड. कसे असणार आहे, ब्लड इन स्टूल. स्टूल मध्ये ब्लड असणार आहे. कशामुळे, ड्यू टू द ब्लिडिंग. कुठे असणार आहे ब्लिडिंग इन द स्मॉल इंटेस्टाइन किंवा आपण काय म्हणू शकतो इंटेस्टाइन. ओके, ही कसं असणार आहे, त्याच्यामध्ये जे भेटणार आहे आपल्याला ओल्ड ब्लड. ओके, जुनी ब्लड इथे आपल्याला भेटणार आहे. ओके, बघा आपलं सिस्टम कसं आहे, माउथ पासून आपण इसोफेगस, स्टमक, त्याच्यानंतर डिओडेनम. आता म्हणजे काय, डिओडेनम म्हणजे काय स्मॉल इंटेस्टाइन, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाइन, त्याच्यानंतर रेक्टम, असं पद्धतीने येणार आहे. म्हणजे एक आपलं हे काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला सिस्टम, म्हणजे एकानंतर एक हे आहे. पण आता हे ब्लिडिंग कुठं झालंय, स्मॉल इंटेस्टाइन. मग स्मॉल इंटेस्टाइन मधनं ब्लड ब्लिडिंग झालंय, मग ते कुठनं येणार, स्मॉल इंटेस्टाइन मधनं जे आयसी जंक्शन मध्ये येऊन परत आपल्याला लार्ज इंटेस्टाइन मधनं, त्याच्यानंतर रेक्टम मधनं, त्याच्यानंतर स्टोल मध्ये दिसणार आहे. मग जिथपर्यंत तिथं यायला ही त्याला लागते टाइम. म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो ओल्ड ब्लड बरं का. मेलेनामध्ये काय आपल्याला ओल्ड ब्लड भेटतो. ओके, एवढी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, बघा आता झालं स्मॉल इंटेस्टाइन. आता समजा लार्ज इंटेस्टाइन मध्ये ब्लिडिंग झालं असेल तर ते आपल्याला कसं भेटते, फ्रेश ब्लड इथे भेटणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला बघा हे पण लिहून घ्या, हेमॅटोचेजिया आपण म्हणतो बरं का. हे जे पण सेम आहे काय, ब्लड इन स्टूल, ब्लड इन स्टूल ड्यू टू कशामुळे, ड्यू टू द ब्लिडिंग इन, ड्यू टू द ब्लिडिंग इथं खाली, ड्यू टू द ब्लिडिंग इन कशामध्ये, इथे होणार आहे लार्ज इंटेस्टाइन मध्ये. लार्ज इंटेस्टाइन मधनं इथे भेटणार आहे. इथे कसं भेटणार आहे आपल्याला, फ्रेश ब्लड भेटणार आहे बरं का. का फ्रेश ब्लड काय भेटणार आहे, आता लार्ज इंटेस्टाइन झालं की डायरेक्ट रेक्टम आहे, रेक्टममधनं स्टूल पास होणार आहे. मग इथे आपल्याला फ्रेश ब्लड भेटणार आहे. फ्रेश ब्लड भेटले की समजून घ्यायचं बाबा हे हेमॅटोचेजिया आहे. हेमॅटोचेजिया म्हणजे काय, ही लार्ज इंटेस्टाइन मध्ये ब्लिडिंग होत आहे. आणि आता समजा आपल्याला भेटलंय कोल्ड ब्लड म्हणजे एकदम डार्क वगैरे ब्लड भेटले, मग ह्याला आपण काय समजूया, हे मेलाना आहे. मेलाना म्हणजे काय, ही स्मॉल इंटेस्टाइन मधनं ब्लिडिंग झालेलं आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकदा आपण बघून घेऊया मेलाना वर्सेस काय हेमॅटोचेजिया. ही दोन एक गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ब्लिडिंग आहे. मेलानामध्ये कसं भेटते आपल्याला, ब्लॅक टेर्री स्टूल बरं का. ब्लॅक टेर्री स्टूल भेटते कारण ही पास करून येते बरं का. आपल्याला काय कसं पद्धतीने एकदम शॉर्ट मध्ये येत नाही तरी पण आपण समजून घेऊया. ओके, हे काय आपलं स्टमक झालं. हे स्टमक मधनं आपल्याला स्मॉल इंटेस्टाइन, ही डिओडेनम झालं,
असं आपलं स्टॉल इंटेस्टाईन हे झालं. त्याच्यानंतर इथं इलिओ जंक्शन, इलिओ जंक्शन आपलं जे मेन आहे, ओके, लार्ज इंटेस्टाईन. ओके, अशा पद्धतीचे काय असेंडिंग आणि इकडे ट्रान्सफर आणि डिसेंडिंग, त्याच्यानंतर रेक्टम मधनं असं आपल्याला काय बाहेर पडणार आहे. बघा, इन केस ऑफ इथे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ब्लिडिंग झाले समजा, मग एवढी पार करून यायला त्याला वेळ लागते. आणि जे पेशंटचं ब्लड मध्ये कसं असू शकते, ही असणार आहे ब्लॅक आणि टेरी स्टूल पेशंट मध्ये भेटणार आहे. ते काय समजून घ्यायचं बाबा, मेलेरिया म्हणजे काय, की अप्पर जीआय सोर्स मध्ये इसोफेगस असो, स्टमक असो, डेओडेनम मध्ये आणि त्याच्यामध्ये ब्लिडिंग झाले असून समजून घ्यायचं. त्याच्यानंतर हे काय हेमेटोचेजिया, हे काय लोअर जीआय ब्लड म्हणजे काय, अप्पर जीआय झाला, हे लोअर जीआय. ओके, ह्याच्यामध्ये कसा ब्राईट रेड स्टूल म्हणजे काय ब्लड इथे भेटणार आहे स्टूल मध्ये. ओके, हे लक्षात घ्यायचं. हे हेमोरॉइड्स कॅन्सर कोलायटिस मध्ये असू शकतं. ब्रेस्ट ब्लड म्हणजे काय, हेमोरॉइड्स कॅन्सर झालं त्याच्यामध्ये. ओके, ह्याच्यामध्ये फ्रेश ब्लड बेटर आहे. ह्याच्यामध्ये थोडी ब्लॅक आणि टेरी म्हणजे काय ओल्ड ब्लड भेटणार आहे. मेलेना आणि हेमोटोजिया मधलं डिफरन्स तुम्हाला मला वाटते कळलं असेल. मेलेना म्हणजे फ्रेश, सॉरी काय म्हणजे ओल्ड, आणि हेमोटोजिया म्हणजे फ्रेश. फ्रेश जिथनं भेटते, ओके, तिथनं लवकर एंड आहे म्हणजे जेवढं बाहेर लवकर निघते तिथे आपल्याला फ्रेश ब्लड भेटणार आहे. जेवढं आत आहे तिथं येईपर्यंत जे ओल्ड ब्लड होणार आहे. ओके, चला मेलेना. काय म्हणते, शुगर इन द युरिन. चौथ्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, शुगर इन द युरिन. त्याला काय म्हणतो आपण, ग्लायकोसुरिया. ग्लायकोसुरिया आपण म्हणतो शुगर इन युरिन. त्याच्यानंतर कुठले, पेनफुल म्युच्युलेशन, त्याला आपण काय म्हणतो, डिस्युरिया. डिस्युरिया म्हणजे काय, डिफिकल्टी इन द युरिनेशन म्हणजे म्युच्युलेशन. आणि पस इन युरिन म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणतो, पायुरिया. पायुरिया ते काय, पस इन द युरिन. आता राहिलं कुठलं, डार्क कलर्ड स्टूल कंटेनिंग ब्लड. डार्क कलर्ड आहे म्हणजे हे झालं मलेना. आता समजा तुम्हाला विचारले फ्रेश ब्लड विचारलं असलं तर तुम्हाला उत्तर कुठली, हेमेटोचेजिया दिला असता. ओके, मला वाटतं ह्याचा दोन्ही मधलं तुम्हाला फरक कळला असेल. ओके, चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसी कडे, काय म्हणते बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, विच वन अमॉंग द फॉलोइंग गिव्स द नेगेटिव्ह बेंडिक टेस्ट. बघा काय म्हणते, विच वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे खाली दिलेल्यापैकी 4 पैकी जे आपल्याला बघा बेंडिक टेस्ट बद्दल विचारलंय त्याच्यामध्ये नेगेटिव्ह रिपोर्ट देते. कुठली, फ्रुक्टोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, काय अस्कॉर्बेट म्हणजे काय आपलं विटॅमिन सी झालं, आणि हे ग्लुकोज. असं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. मग आपण काय करूया, पहिला बेंडिक टेस्ट आपण बघूया, त्याच्यानंतर त्याच्यामधलं पॉझिटिव्ह कुठला देते आणि निगेटिव्ह कुठला देते आपण थोडक्यात बघूया. बरं का, बेंडिक टेस्ट हे इम्पॉर्टंट आहे, विचारू शकतो तुम्हाला ह्याच्यावरती क्वेश्चन. बेंडिक टेस्ट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बेंडिक टेस्ट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण बेंडिक सोल्युशन यूज करणार आहे म्हणून याला आपण बेंडिक. हे कशासाठी करतो आपण, टेस्ट फॉर कशासाठी, शुगरसाठी आपण इथे चेक करणार आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे हे टेस्ट करण्यासाठी, पहिला आपल्याला घ्यायचं आहे 5 ml ऑफ काय बेंडिक सोल्युशन तुम्हाला घ्यायचं आहे. बेंडिक सोल्युशन घेतला. ओके, तुम्हाला कधी करायचं हे, फायनल इयरला वगैरे तुमचं कम्युनिटी पोस्टिंग असतो. ज्यावेळी तुम्ही कम्युनिटी एरियामध्ये जाता तुम्हाला हे सगळं चेक करायचं असतं बरं का. ओके, केलं का तुम्ही, 5 ml ऑफ द बेंडिक सोल्युशन हे घेतलं. त्याचं नंतर काय घ्यायचं आहे, ऍड किती, 8 ते 8च पकडा, 8 ड्रॉप काय घ्यायचं आहे तुम्हाला, युरिन घ्यायचं आहे पेशंटचा, युरिन सॅम्पल. त्याच्यानंतर काय करायचं, हे दोन्ही घेतल्यावर तुम्हाला करायचं आहे बॉईल करायचं. त्याच्यानंतर काय, थंड करायचं आहे. थंड केल्यानंतर जे रिझल्ट भेटते, इथंच आपल्याला रिझल्ट आपण नेक्स्ट रिझल्ट कसा भेटणार आहे आपल्याला. ओके, रिझल्ट कसा भेटणार आहे, आता समजा जे सॅम्पल आहे कसं दिसलेलं तुम्हाला, ब्ल्यू कलर मध्ये दिसलं. समजा ब्ल्यू कलर मध्ये दिसलं तर समजून घ्यायचं बाबा काय काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे काय नाही, शुगर नाहीये. आता समजा ते ग्रीन कलर मध्ये आला, कुठले ग्रीन कलर मध्ये आलं तर समजायचं 1% शुगर आहे बाबा तुमच्या मध्ये म्हणायचं. किंवा त्याच्यानंतर ग्रीन विथ येलो डिपॉझिट, काय म्हणतो मी, डिपॉझिट म्हणतो बरं का, येलो डिपॉझिट असेल तर मग आपण किती, याला म्हणणार 2% शुगर तुमच्या युरिन मध्ये आहे. किंवा त्याच्यानंतर अजून कुठली, ग्रीन झालं, ग्रीन नंतर कलरलेस अजून काय म्हणू शकतो, विथ ऑरेंज डिपॉझिट याच्यामध्ये असतो डिपॉझिट. ओके, ज्यावेळी किती आपण पकडणार 3% शुगर इथे असणार आहे. त्याच्यानंतर अजून राहिलं आता शेवटचं, आता समजा एकदम ब्रिक रेड असेल तर 5% आपण इथे कन्सिडर करणार आहे. ही झालं आपला बेंडिक सोल्युशन. बघा काय, सॉरी बेंडिक टेस्ट, त्याच्यामध्ये काय आपण शुगरसाठी करणार आहे. 5 ml बेंडिक सोल्युशन घेतलं आपण, आणि त्याच्यानंतर बरं का ते आपलं ट्यूब मध्ये घ्यायचं. ओके, इथं टाकलं तुम्ही, त्याच्यानंतर 8 ड्रॉप युरिन टाकलं, पटपट टाकलं, इकडे पण टाकलं. आता लावायचे इथे आग लावायचं, आणि त्याच्यानंतर कोल्ड करायचं. कोल्ड नंतर आपल्याला जे रिझल्ट भेटते इथे आपण जस्ट बघितलं, हे आपल्याला बघायचं आहे बरं का. याच्यामधलं जे मोस्ट एक काय म्हणू शकतो नोट, मोस्ट इम्पॉर्टंट आहे ते काय,
मोस्ट ह्याच्यामध्ये बेंडिक सोल्युशन ओके ही डज नॉट गिव्ह म्हणजे काय ह्याच्यामध्ये जे सोल्युशन मध्ये बेंडिक सोल्युशन मध्ये जे आपल्याला काय देणार नाहीये डज नॉट गिव्ह काय म्हणतो बघा डज नॉट गिव्ह द पॉझिटिव्ह रिएक्शन जे कुठले आहे पॉझिटिव्ह रिएक्शन सुक्रोजला देणार नाहीये म्हणजे जर रिॲक्ट झाला आता आपण काय टाकलं बेंटिक सोल्युशन टाकलंय आणि त्याच्यामध्ये युरिन सॅम्पल टाकलंय ते युरिन मध्ये सुक्रोज वगैरे असेल ना जे काय आहे जे पॉझिटिव्ह रिॲक्शन देणार नाहीये असं म्हणताय बरं का सुक्रोज का कारण काय बिकॉज इट इज अ काय नॉन रिड्युसिंग शुगर आहे बिकॉज इट इज अ काय नॉन रिड्युसिंग शुगर आहे शुगर आहे एवढं लक्षात आलं म्हणजे काय करतो हे ग्लायको इट्स अ ग्लायकोसाइड बॉन्ड ब्लॉक करतो ब्लॉक द फ्री अल्डिहाइड केटॉन बॉडी फ्री अल्डिहाइड अल्डिहाइड कुठली केटॉन केटॉन ग्रुपला लक्षात आलंय का की बाकीचं मध्ये जे आपलं बेंडिक सोल्युशन करताना युरिन मध्ये समजा किंवा हे सोल्युशन सुक्रोजला पॉझिटिव्ह रिडिंग देत नाही कारण हे काय नॉन रिड्युसिंग शुगर आहे जे ग्लायकोसाइड पॉइंट ब्लॉक करतो ओके फ्री अल्डिहाइड कीटोन ग्रुप मधला ओके म्हणून काय याच्यामध्ये रिॲक्शन काही दिसणार नाहीये म्हणजे काय नो रिॲक्शन काय म्हणू शकतो आपण नो रिॲक्शन म्हणजे काय इथे आपल्याला निगेटिव्ह टेस्ट भेटणार आहे ओके एवढं लक्षात आलं मग आता पॉझिटिव्ह टेस्ट मध्ये कुठली पॉझिटिव्ह टेस्ट देणार आहे ओके पॉझिटिव्ह टेस्ट होऊ शकतो कुठली ग्लुकोज मध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज फ्रुक्टोज माल्टोज आणि विटॅमिन सी हे सगळ्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे रिझल्ट आपल्याला देणार आहे चला मग काय विचारलं व्हिच वन ऑफ द फॉलोइंग गिव्हज अ नेगेटिव्ह बेंडिक ग्लुकोज ही पॉझिटिव्ह देतो विटॅमिन सी ही पण पॉझिटिव्ह देतो सुक्रोज देतो का नाही ही नेगेटिव्ह आहे फ्रुक्टोज ही पॉझिटिव्ह आहे मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलं होतं व्हिच ऑफ द फॉलोइंग गिव्ह द नेगेटिव्ह बेंडिक टेस्ट ही उत्तर आपलं असणार आहे अरे तिसरा नाही ती म्हणजे दुसरा कुठली सुक्रोज आपलं एकदम उत्तर बरोबर असणार आहे मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल ओके एकदम कुठली उत्तर बरोबर आहे आपलं बी उत्तर बरोबर आहे चला मग आता आपण जाऊया नेक्स्ट काय आपल्याकडे स्लाइड आहे का हा बेंडिक टेस्ट सोल्युशन सॉरी टेस्ट फॉर कशासाठी आपण शुगर चेक करण्यासाठी करतो सोल्युशन ॲज अ डीप ब्ल्यू अल्कलाइन केमिकल रिएजंट आहे कॅन बी यूज टू डिटेक्ट द रिड्युसिंग द शुगर्स बेंडिक सोल्युशन बघा कॉपर सल्फेट हे काय सोडियम कार्बोनेट सोडियम कसं झालं स्टेप काय बेंडिक सोल्युशन घेतलं त्याच्यानंतर युरिन सॅम्पल आपण टाकले त्याच्यानंतर गरम केलं त्याच्यानंतर थंड झाल्यावर आपण रिझल्ट बघितले पहिला काय होतं ब्ल्यू होता म्हणजे काय इथे नील आणि नेक्स्ट काय होतं ग्रीन इथे 1% त्याच्यानंतर काय हे 2% हे 3% आणि हे काय होतं 5% एकदम हाय कुठले हे ट्रिक रेड आहे ओके मला वाटतं तुम्हाला बेंडिक टेस्ट ही कळलं असेल इन केस ऑफ तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयर असेल तर आता फोर्थ इयरला तुम्हाला बीएस नर्सिंग मध्ये किंवा JNM मध्ये पण आपले कम्युनिटी पोस्टिंग असते तुम्हाला न विचारता तुम्हाला बिंदासपणे ही टेस्ट करून ओके चला मग आपण जाऊया नेक्स्ट एमसीक्यू कडे ही नेक्स्ट एमसीक्यू काय म्हणते बघा ही असणार आहे तुमचा होमवर्क साठी चला काय म्हणते द विंडो पिरियड इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन विच डिसेज बरं का तुम्हाला विंडो पिरियड ऑलरेडी मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय करायचं विंडो पिरियड म्हणजे काय कॉमेंटमध्ये टाकायचे आणि ह्याचं उत्तर टाकायचं आहे ज्याचं मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे टीबी मध्ये HIV मध्ये मलेरियामध्ये मेजर्समध्ये तुम्हाला काय करायचं उत्तर कॉमेंटमध्ये द्यायचं आहे ओके चला गुड न्यूज तुम्हाला भरपूर आहेत ओके DHS DMER CHO आणि एम्स बरं का 4 ऑप्शन आहे तुम्हाला बेस्ट जे वाटते ओके ते तुम्हाला चॉईस करायचं आहे ओके चॉईस तुम्ही करायचं बरं का चला ते झालं चॉईस तुम्ही करणार पण कसे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे त्याच्यासाठी कुठली त्रिशूला सिरीज आणि ब्रह्मा सिरीजचं एपिसोड पडलेले तुम्ही ते बघू शकता ओके आणि TH बघा ही टार्गेट CHO सिरीज आहे ही आपण टार्गेट केलेलं CHO सिरीजसाठी बरं का त्याच्यामध्ये जे MCQ आपण सॉल्व्ह करतो हे सगळे आहे ते DMER मध्ये DHS मध्ये आणि नॉर्सेट मध्ये पण येऊ शकतो आणि आल्यावर मी सांगतो बाबा ही आपलं टार्गेट CHO सिरीज मधलं क्वेश्चन म्हणजे असं आपण अभ्यास केला तर ते क्वेश्चन आलते म्हणून ओके मग आपल्याला हलक्यात नाही घ्यायचंय मग आपल्याला कंटिन्यू स्टडी करत राहायचंय ओके आपल्याला नर्सिंग मधलं बरं का हे आपण सगळं नर्सिंग मधलंच अभ्यास करतोय कुठल्या पण एक्झामला गेलं तर ह्याच्यामधलंच आपल्याला काय क्वेश्चन येणार आहे मग आपल्याला सगळं काय कंटिन्यू स्टडी करायचं आहे आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता ओके व्हिडिओला काय करायचं लाईक करायचं आहे कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि शेअर करायचं आहे शेअर नाही फीडबॅक मध्ये शेअर कसा करतात कॉमेंटमध्ये क्वेरी असेल तर विचारू शकता आणि कॉमेंटमध्ये फीडबॅक आणि शेअर करायचे मित्रमैत्रिणी कोणी नर्सिंगचा असेल आणि सबस्क्राईब करायला बेल आयकॉन तर 100% दाबायचं ओके चला मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये मस्तपैकी दुसरं क्वेश्चन घेऊन आपण परत येऊया तेपर्यंत आपल्याला काय करायचं स्टडी करत राहायचं आहे मग आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये तेपर्यंत